अचीवर स्पॉटलाइट द सक्सेस सिरीज मध्ये कोण सांगेल आज मला अ, कोण येणार आहेत आपल्याकडे त्यांची एक सक्सेस जर्नी घेऊन त्यांनी कसं सक्सेस मिळवलं हे सगळ्यांना आता जाणून घ्यायचं आहे. सो कोण येणार आहे, कोण सांगेल मला? चॅट बॉक्स मध्ये देऊ शकता मला. येस, येणार आहेत आपले VIP एक्झिक्युटिव्ह पूनम पवार. सो नक्कीच आपण जाणून घेऊया त्यांची सक्सेस स्टोरीज आणि सुरुवात कशी केली, त्यांनी अचीवमेंट कशी केली, हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे सेशन आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे. कृपया तुमच्या सगळ्या टीम मेंबर्सना जॉईन करायला सांगा. ठीक आहे, जेणेकरून लाईव्ह सेशन हे प्रॉपर प्रत्येकाने बघायचं आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी लाईव्ह समजल्या तर जास्त तुम्हाला त्याचा फरक पडणार आहे. सो पूनम पवार यांचं सगळ्यांनी वेलकम करूयात. प्रत्येकाने छान वेलकम करायचं आहे पूनम यांचं. पूनम, तुम्हाला मी पोस्ट बनवलेला आहे, तुम्ही तुमचा माईक आणि व्हिडिओ स्टार्ट करू शकता. पूनम, तुम्हाला अनम्यूट करायला जमतंय ना? होत आहे? तुम्ही अनम्यूट करा पूनम. आणि एक सेकंड, मी कोणाला केलं? मी पूनम पवार आहेत त्यांना. एक मिनिट. सो सॉरी तुम्हाला. ओके. मला पोस्ट केलेला आहे पूनम. तुम्ही माईक अनम्यूट करू शकता. हो, झालंय. येतोय आवाज माझा? हो हो, येतोय पूनम. वेलकम. आणि खूप छान वाटतंय थँक्यू. आज तुम्हाला बघून. मला वाटतं खूप लोक आज पहिल्यांदा बघतायत तुम्हाला ऑन स्क्रीनवर. बरोबर. आणि खूप छान दिसत आहात तुम्ही, मस्त वाटत आहात. थँक्यू सो मॅडम. वेलकम आहे आपल्या सेशन मध्ये तुमचं. सगळ्यांनी छान थँक्यू. वेलकम करायचं आहे पूनम मॅडमचं. ओके. सो आपण सेशनला सुरू करूया. कसं वाटतंय? पहिली गोष्ट तर आता सगळे लोक तुम्हाला बघतायत, तुम्ही एक यशस्वी VIP एक्झिक्युटिव्ह म्हणून सगळ्यांसमोर बोलताय. कसं वाटतंय तुम्हाला, थोडक्यात सांगा. खूप छान वाटतंय मला आज. चालेल, तर आपण सेशनला सुरुवात करूया. थोडक्यात तुमच्याबद्दल, म्हणजे तुम्ही कुठून आहात, तुमची फॅमिली कशी आहे, थोडक्यात मी तुमच्याबद्दल. आहे सांगलीतून, पण मी राहायला असते कोल्हापूरला. माझे मिस्टर इथं भारती विद्यापीठमध्ये लेक्चरर आहेत, टीचर आहेत. त्यामुळे जॉबला आहे तिकडं, त्यामुळे आम्ही इकडे असतो. मला 2 मुलं आहेत. मस्त मस्त. आणि छान फॅमिली आहे तुमची, 2 मुलं आणि मिस्टर, सगळेच तुम्ही आहात फॅमिलीमध्ये. आणि नक्कीच तुमचा जो प्रवास बिलेनियर ड्रीम्स मध्ये सुरू झाला, तुम्ही सुरुवात कशी केली म्हणजे बिलेनियर ड्रीम्स मध्ये स्टार्टिंग मला फक्त सांग. मला आज अगोदर मी जॉब करत होते, पण ते मला शक्य नव्हतं. मुलांचं, घरातलं हे सगळं करून आजारी पडायला लागली मी. अरे बापरे. धावपळ व्हायची ना, घरातलं करून मुलांचं बघून. मग मला मिस्टर म्हणले, नको बाई, तुझा जॉब मला परवडत नाही. तू महत्वाची आहेस आमच्यासाठी, जॉब तुझा नाही. तू जॉब करून काय फायदा ना त्याचा? तू धावपळ करतेस, घरातलं करून मुलांचं करून. एकतर घरात कोणी नसतंय, मला सासूबाई पण नाहीयेत, आई पण नाहीये, हो त्यामुळं हो. सगळं बघावं लागतं, घरातलं पण बाहेरचं पण. मग मी जॉब सोडून दिला आणि मी असेच ऑनलाईन कामाच्या शोधात होती. तेच मला एक रील इंस्टाग्रामवर मिळाली.
तेव्हा त्यांचा नंबर होता त्या ताईंचा. मी त्यांचा नंबर घेतला आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केली. मग मी माहिती घेतली त्यांच्याकडून आणि लगेच दुसऱ्या दिवशी लगेच जॉईन केलं. म्हटलं काहीतरी मला शिकायचं आहे. एकतर सक्सेस होईल नाहीतर काहीतरी अनुभव मिळेल म्हटलं. म्हणून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, तर त्यांनी मला माहिती दिली. मी परत लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना जॉईन केले. मी अगोदर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती काम करत होते. अगोदर 2 प्लॅटफॉर्मवरती मी काम केलेलं बरोबर. आहे. मग मी इकडं परत जॉईन झाले वर्षा मॅडमकडे. हो हो हो. त्यांची रील बघितली मी. म्हटलं इकडं मला आता वर्षा मॅडम बरोबर काम करायचं आहे. मग मग त्यांना विचारले. तेव्हा पण मी बाहेरच होती. सुट्टीसाठी गेले होते आणि त्यांची रील बघितली मी. मग हम्म. त्यांना मी कॉल केला आणि लगेच जॉईन झाले त्यांच्याकडे. छान, अर्ध्या खूप. तासानंतर म्हटलं मी तुम्हाला विचार करून एक अर्ध्या तासात सांगते. अर्ध्या तासातच मी त्यांच्याकडे जॉईन झाली. मला कोर्स आवडले, कारण हे सगळं प्लॅटफॉर्म मराठीमध्ये होता ना. बरोबर. त्यामुळे मला आवडले, हे कोर्सेस पण आवडले आणि त्यामुळे मी विचार न करता इकडे प्लॅटिनम पॅकेजने जॉईन झाले. क्या बात आहे. खूप छान. मस्त. तर नक्कीच बिलेनियर ड्रीम्सचा हा प्रवास, तुम्ही आधी पण काही प्लॅटफॉर्मवर काम केलंय आणि बिलेनियर ड्रीम्स मध्ये तुम्ही आलात, तर तुम्हाला काही फरक जाणवला का? म्हणजे इथे काम करताना इथे अशा कुठल्या इकडे गोष्टी काम तुम्हाला करायला मला आवडल्या? खूप आवडते, कारण हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे मराठीमध्ये आहे ना. त्यामुळं लोक पटकन हे करतात. हिंदी इंग्लिश मध्ये असलं की जरा गावाकडच्या महिलांना जरा समजत नाही. बरोबर. त्यामुळं म्हटलं चला हा प्लॅटफॉर्म बेस्ट आहे आणि मेन म्हणजे मराठीत असल्यामुळं सगळ्यांना समजतंय. भले का शिक्षण कमी असलं तरी त्यांना समजतं हे मराठी असल्यामुळं. त्यामुळं मी जॉईन केलं इकडं. खरंच खूप छान कोर्सेस पण आहेत आणि मला हा प्लॅटफॉर्म खूप आवडला. त्यामुळं मस्तच आहे. मस्त. पूनम, तुम्ही आता काम सुरू तर केलं, तर खूप लोकांचं असं असतं, आम्ही सुरुवात करतो पण आम्हाला टाइम मिळत नाही, कसं आहे? तर तुमचं डेली रुटीन कसं असतं? तुम्ही कामाला वेळ कसा काढता? म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तुमचं रुटीन कसं असतं आणि कुठल्या वेळेला तुम्ही काम करता? सकाळी एक तर मी लवकर उठते. माझ्या मुलांना सकाळी 9:30ला डबा लागतो. बस त्यांची इथं हम्म. 9:30ला येते. सकाळी 6ला उठल्यानंतर पहिल्यांदा मी मोबाईल हातात घेते. अगोदर स्टोरी स्टेटस लावते. नंतर माझं काय असेल ते आवरते. 10 वाजेपर्यंत मुलांचं सगळं आवरून देते. मग नंतर मुलांना पाठवून मी नंतर थोडा वेळ मोबाईल घेऊन बसते. थोडा वेळ घेतल्यानंतर परत ना आणि मग घरातलं बाकी काम आवरून दुपारी राहिलेल्या वेळात मी माझं काम करते. वा, खूप छान. बघा, लक्षात घ्या, खूप महिला तक्रार करतात, मॅडम वेळ मिळत नाही. सकाळी उठल्या उठल्या जसं सांगितलंय, तर उठल्या उठल्या पहिले स्टेटस आणि स्टोरीज पूनम मॅडम पहिल्यांदा मी ठेवतात. स्टेटस लावते. मला म्हणतात अगं उठल्या उठल्या फोन का घेतेस तू? नाही म्हटलं मला काही काय पहिल्यांदा स्टेटस लावायचंय, त्याशिवाय माझा दिवसच जात नाही. पहिल्यांदा उठले की फक्त मी मोबाईल हातात घेते, स्टोरी स्टेटस लावले की मग तिथून पुढे बाकीची कामं करते. खूप छान, खूप छान. तुम्ही हे सगळं रुटीन म्हणजे रोजचं काम असतं पूनम मॅडम, रोज करता प्रॉपर, हो है ना? हो आणि हो. नक्कीच जे लोक बोलतात ना वेळ मिळत नाही, बघा, करायचं असेल तर लोक कसं पण करतात, बरोबर? तुम्ही तो वेळ थोडाफार काढावाच लागतो प्रत्येकाने, बरोबर? सो मला एक सांगा की सोशल मीडियामध्ये आपण इथे काम करतो, डिजिटल प्लॅटफॉर्म, आणि जे लोक नॉर्मल बिझनेसमध्ये आहेत म्हणजे, तर डिजिटल प्लॅटफॉर्मचा तुम्हाला काय फायदा झाला? म्हणजे आधी तुम्ही जॉब करत होतात सांगितलं, बरोबर, तुम्ही आजारी पण पडलात, भरपूर आजारी प्रेशर, पडले. लोड, घर काम एवढं होत नव्हतं. होत तर आता हे, नव्हतं. हा, घरी बसून तुम्हाला आहे, तर सोपं हा. आहे आणि तुम्हाला कसं वाटतं, किती फायदा होतो त्याचा? खूप छान. मला इथं आपल्या वेळेनुसार कधीही काम करता येतं. शिवाय मला काल पण काम आलं होतं. तुम्ही अच्छा. घरी बसून असता काम करणार काय? नाही म्हटलं, मी काम करते ऑलरेडी म्हटलं. माझी कंपनी आहे म्हटलं. घरी बसून करायचंय, मला कुठं जायचं नाही. त्यांनी काल बरोबर. मला सांगितलं 10 ते 4 जॉब आहे, करणार का? म्हटलं नाही, मला जमणार नाही म्हटलं. मी अगोदर जॉब सोडून बसलेले आहे म्हटलं. मला होत नाही म्हणून जॉब सोडायला लावलेला आहे मिस्टरांनी. हे आपलं घरातलं काम आवरून हे निवांत वेळात केलेलं हे परवडतंय म्हणलं. मला जॉब नाही बरोबर. परवडत. बरोबर. आणि नक्कीच वाटतंय तुम्हाला फायदा झाला, भले तुम्ही घरून काम करता, ठीक हो आहे, हो फायदा झाला, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या इकडून, हो काय हो. वाटतंय?
नवीन नवीन गोष्टी पण शिकायला मिळाल्या. शिवाय आपलं घरातलं दोन्ही पण होतंय ना. घरातली कामं पण होतात. शिवाय हे काम पण होतंय. सगळंच होतंय इकडं. मग बाहेर जॉबला जायचं म्हटल्यावर कुठलं तरी राहतंय. घरातलं येऊन आवरायचं, जॉबचं बघायचं. मग ते टेन्शन नको वाटतं. त्यामुळे मला म्हटले, तू नको बाई घरीच बस ना. खूप छान. आणि नक्कीच हे सगळं सोपं झालंय प्रत्येकासाठी. घरून आपण काम करू शकतो. सो मला एक सांगा पूनम, की आपले एवढे कोर्सेस आहेत सगळे, तुम्हाला स्पेशली कुठला कोर्स आवडतो आतापर्यंत बघितले ते? खूप सारे कोर्सेस आहेत, आपले पॅकेजेस आहेत. तुम्ही पॅकेज बद्दल पण सांगू शकता. कुठला पॅकेज तुम्हाला बेस्ट वाटतो, कुठला कोर्स? नवा मास्टरी मला हा कोर्स खूप आवडला. कॅनवा मास्टर. हो. हम्म. तुम्ही स्वतः कॅनवा सगळे वापरता, सगळे पोस्टर्स वगैरे बनवता सगळं? होय, बनवते. खूप छान. कॅनवा मास्टरी मधून आता सगळ्यांना माहिती पाहिजे की खूप लोक छान पोस्टर बनवतायत आणि स्वतः सुद्धा ऑर्डर पण घेत आहेत, बरोबर? खूप लोक पोस्टर बनवून विकतात सुद्धा. म्हणजे काही लोकांचं बर्थडे हो, सेलिब्रेशनचं असतं, है ना, लग्नाचं असतं, काय काय हो, असतं. हो. तर तुम्ही ते ट्राय केलंय का कधी? म्हणजे लोकांना बनवून वगैरे दिलंय का? का आपल्या बिझनेस हो, साठी मी वापरता? बनवते. मी आता माझे बर्थडेचा असेल कोणाचं तर मी बनवून देते. माझ्या क्या फॅमिलीमध्येच बात आहे. बनवून देते. माझ्या फॅमिलीमधून मेंबर आहेत ते मला म्हणतात बर्थडे आहे उद्या, म्हणजे आदल्या दिवशीच मला सांगतात की तू छान बनवते, तू मला हे बनवून दे. हो, मी देते म्हटलं, बनवून देते. ज्यांचा खूप कोणाचा मस्त. बर्थडे असेल त्यांना मी बनवून देते. खूप छान, म्हणजे खूप असं छान. मी हे केलेलं नाही, फक्त फॅमिलीमध्ये फक्त बनवून देते. फॅमिलीमध्ये केलंय. हं. ओके, ग्रेट, ग्रेट. आणि आपले 5 पॅकेज आहेत. त्या पॅकेजमध्ये कुठल्या पॅकेज मधून तुम्हाला स्वतःला फायदा झालेला आहे आणि लोकांना मला तुम्ही जास्त कुठला पॅकेज सांगता? मी प्लॅटिनियम पॅकेजच सगळ्यांना सांगते, कारण मला प्लॅटिनियम पॅकेजच खूप आवडतं. त्यामुळे मी सुरुवात करतानाच प्लॅटिनियम पॅकेज हो, पासूनच हो. केली होती. नक्कीच. आणि काय वाटलं तुम्हाला पॅकेज एवढं सगळं तुम्हाला मिळतंय? एका पॅकेजमध्ये तुम्हाला 5ही पॅकेजचे सगळ्या गोष्टी मिळतायत, बरोबर? आणि इन्कम इन्कम तुम्हाला आली का मोठी प्लॅटिनियम मधून? काय होय, वाटतंय? इन्कम मी एका एका दिवशी 20,000 कमवलेले आहेत या क्या पॅकेजमुळे. बात है. त्यामुळं मला प्लॅटिनियम पॅकेज खूप आवडतं. खूप छान. इन्कम नक्कीच मोठी आहे. आपलं 4000 कमिशन आता मिळतं प्लॅटिनियम मध्ये आणि हम्म. त्याचा फायदा खरंच खूप लोकांना होतोय. मला जास्त आणि काही सांगायची गरजच पडत नाही, कारण माझे इंस्टाग्राम हायलाइट सगळे चेक करून आलेले असतात ना. मी विचारलं की कोणाला काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर विचारा, तर नाही म्हणतात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुमचे हायलाइट आम्ही सगळे चेक केलेले आहेत, सगळं प्रूफ वगैरे सगळं बघून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. मला कोणाला क्या काय बात. सांगायची गरजच पडत नाही जास्त. मस्त, मस्त. आणि पूनम यांचं एक विशेष तुमचं बघितलंय, की तुम्हाला पेमेंट रिसीव्ह झाल्या झाल्या लगेच तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवता. बरोबर? तुमचे जे पेमेंट तुमच्या अकाउंटला जे जमा होतं, लगेच त्याचा तुम्ही व्हिडिओ बनवता. त्याचा फायदा होतो का तुम्हाला? लोक हो, विचारतात फायदा का? होतोच. मी पेमेंट लावल्या लावल्या माझं फायदा मला 100% होतो तर होतच. मॅडम हे खरं आहे का? म्हटलं खरं आहे म्हणूनच लावले ना. ते कंपनीचं नाव आहे त्याच्यावर, सगळं आहे. मग सगळ्यांना विश्वास बसतो. हो, हे खरंच आहे. हो, तुम्ही त्यामुळं बँकेची रिसीट प्रॉपर दाखवता त्याच्यामध्ये, हां, बरोबर? सगळं मी बँकेमध्ये आलेले आहेत असं हां, दाखवतं माझ्या त्याच्यामुळे. अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. मी लगेच तिकडून तुम्ही पेमेंट केलं की इकडे लगेच स्टोरी बनवून ठेवत असते. हो, त्यामुळं हो. लगेच लगेच टाकता, मला बरोबर. रिझल्ट येतो त्याचा. नक्कीच. आणि तुम्ही जे पेमेंट रिसीट प्रमोशन ग्रुपवर पण आपल्या शेअर करता आणि आपले बाकीचे मेंबर पण सगळीकडे शेअर करतात स्टेटसला. त्याच्यामुळे त्यांना पण त्याचा फायदा होतो, की एक दाखवायला की बँक हां, प्रूफ आपल्याला मिळतं तिकडे. मिळतंय. हो. आणि काय सांगाल, म्हणजे बिलियनियर ड्रीम्स आणि तुम्ही आधीच्या प्लॅटफॉर्मवर जे काम केलं, तुम्हाला बिलियनियर ड्रीम्स जास्त चांगला असं का वाटतं? आणि कुठल्या हिशोबाने असं वाटतं, की इथे एवढ्या गोष्टी मिळतायत मॅडम, बाकीच्यामध्ये एवढं नाही वाटलं मला. सो असं काय आहे का? बाकीच्यांमध्ये म्हणजे जेवढं तुम्ही सपोर्ट करता, एवढा अगोदरच्या प्लॅटफॉर्मवरती कोणी सपोर्ट केलेला नाही. त्यामुळं मला तिकडं सोडावं लागलं. मला तुमच्यासोबत काम करायचं होतं, कारण मी तुम्हाला आधीपासून ओळखत होते. त्यामुळं मला बरोबर. तुमच्यासोबत काम करायचं होतं. मी तुम्हाला 2-3 वेळा मेसेज पण केले. त्यामुळं तुमचा काही रिप्लाय येत नव्हता. म्हणलं हो, मॅडम हो. आता मेसेज खूप खूप हे होते. असणार म्हटलं. त्यामुळं हो, मला वर्षा मॅडमशी मी कॉन्टॅक्ट केला.
त्यांच्याकडे लगेचच जॉईन झाले. मी विचार न करता जॉईन झाले. मला त्यांनी विचारलं सुद्धा, तुम्ही अगोदर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती काम करताय ना? नाही म्हटलं, मला या मॅडम सोबत काम करायचं आहे, त्यामुळे मी इकडे जॉईन व्हायचंय मला. लगेच जॉईन झाले मी. मस्त मस्त. आणि पूनम, आपल्याकडे एवढे ट्रेनिंग होतात, आता हरीश गायके पण येऊन ट्रेनिंग देतात, तर त्याबद्दल काय वाटतं? त्याचं खूप महत्व आहे का? ट्रेनिंगचं किती महत्व आहे? आणि लोकांनी पण करायला हवं की नको ते पण सांग. हो, करायला हवं लोकांनी, कारण खूप छान आहे. एवढं कुठल्याच प्लॅटफॉर्मवरती मिळत नाही तेवढं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती सगळं शिकवलं जातं. त्यामुळं हरीश गायके सरांचे ट्रेनिंग खूप छान आहेत. सगळ्यांनी ते बघितले पाहिजे. काही लोकांना खूप गडबड असते, बाबा आज रजिस्ट्रेशन केले की सांगा आमची इन्कम कधी येणार. पण मी त्यांना सगळ्यांना सांगत असते, अगोदर तुम्ही मी दिलेले ट्रेनिंग सगळे घ्या, तरच तुम्हाला समजणार आहे काम कसं करायचं आहे. काय प्रॉब्लेम आला तर मी आहेच. आणि हे एक विसरले मी विचारायचं, आता टोटल इन्कम किती आहे तुमची? तुम्ही मला वाटतं तुम्ही कंपनी सुरू झाली की लगेच तुम्ही पण स्टार्ट केलं वर्षाबरोबर. नाही सो मी हा. 5 महिने झाले मला जॉईन होऊन. मी 1 महिना झाल्यानंतर परत जॉईन झाले होते. अच्छा अच्छा. आणि माझी टोटल इन्कम आहे 2,27,000 प्लस इन्कम झालेले आहे. क्या बात आहे, खूप सुंदर. 2,27,000. बघा, लाखोवर कमवलेले आहेत आपल्याकडे. असं नाहीये की काही हजार आहेत, लाखो कमवून बसलेले आहेत. आपल्यासारख्याच आहेत पूनम मॅडम. जसं आपण घरी कामं करतो, मुलांची जबाबदारी घेतो, सगळं कुटुंब सांभाळतो, तसंच ह्यांनी करून पण एकच गोष्ट आहे, कन्सिस्टन्सी. बरोबर ना पूनम? रोज काम करणं गरजेचं आहे. कधी असं रोज झालंय काम का, करणार. कंटाळा आला, जाऊ दे, नाही करायचं, असं झालंय का? नाही नाही, मला कधीच कंटाळा येत नाही. मी कंटाळा करत नाही. आजारी असली तरी मी करते. माझ्याकडून फोन सुद्धा काढून घेतला जातो, एवढी आजारी आहेस तरी तू ते बघतेसच. नाही म्हटलं, मला करायचंय. आजारी असले तरी मी करणारच म्हटलं. किती छान, झोपून किती असले छान. तरी मी स्टेटस लावत असते. परवा हो आता ते. 2-3 दिवस मी झोपूनच होते, तरी पण बेडवर झोपल्या झोपल्या मी सगळं करत होते काम. किती छान. म्हणजे तुम्हाला मनापासून काम आपल्याला मनापासून आवडतं, वाटतं हे मला मला काम केलं हे माझं पाहिजे. काम आहे. मी एक्झॅक्टली. खूप करणारच, छान. म्हणजे आजारी असले तरी करणार. आणि खूप जिद्द आहे. मला माझे मिस्टर सुद्धा म्हणतात, ज्यावेळेस मला व्हीआयपी एक्झिक्युटिव्ह पोस्ट ही मिळणार होती, म्हणजे अगोदर विजया मॅडम झाल्या, नंतर शकुंतला मॅडम, अश्विनी टोनपे मॅडम, अश्विनी, हा. आता 4था नंबर. मी माझ्या मिस्टरांना म्हटले सुद्धा, 4था नंबर म्हटलं मीच घेणार ही पोस्ट, नाही तर मी काम सोडून देणार आहे. मला म्हटले, तू जिद्द आहे, तू काही पण करशील. अक्षरशः मी जेवण सोडून दिले होते. म्हटलं मी आज या बापरे. दिवसात म्हटलं करणार, म्हटलं अख्ख्या दिवसात करणार तर करणारच आहे. मग मिस्टर माझे दुपारी आले तर मी मोबाईल घेऊन बसलेले. अगं 2 वाजले तो अजून जेवलेले नाही. नाही म्हटलं, मी आज ही पोस्ट मिळवणार तरच जेवणार आहे. क्या बात आहे. संध्याकाळी पोस्ट ज्यावेळेस घेतली तेव्हा त्यांना माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला. खरंच तू जिद्दी आहेस म्हणल्यावर आहेस. स्वतः त्यांनी येऊन मला, तू काम करतेस तर कर. मला स्वतः त्यांनी भरवलं, तू कर काम, मी तुला वा. मदत करतात. मला माझ्या घरात सुद्धा कामात सगळ्या मदत करतात आणि हे सुद्धा मला करू लागतात. हे सुद्धा सगळं शिकवलेलं आहे मी त्यांना. किती संध्याकाळी छान. काम करत असले तर रिप्लाय वगैरे ते स्वतः देतात. वा, क्या बात आहे. मिस्टरांचा सपोर्ट आहे नक्कीच. फॅमिलीचा सपोर्ट असेल तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो, कारण एक सेफ असतं. आपल्याला माहितीये की आपल्याला आहे आपले काळजी करणारे, सपोर्ट देणारे, हो, तर खूप त्याचा पण सपोर्ट फायदा करतात. होतो. संध्याकाळी 5 नंतर आले की ते कॉलेजवरून रिकामेच असतात ना. मी घरातला आवरेपर्यंत जेवढे लीड येते त्यांना ते स्वतः सगळं मेसेज करून, सगळं पाठवून, सगळं मला विचारून, इथं बाहेर बसून विचारतात काय करायचं सांग. मी आतून सांगितलं की करत असतात. वा, किती छान. म्हणजे त्यांना पण सगळं आपलं काम माहिती असेल, मिस्टरांना मला तुमच्या, बरोबर शिकवलेलं ना? आहे, सगळं करतात. होय. क्या बात. रजिस्ट्रेशन मी जरी आजारी असले तरी रजिस्ट्रेशन असले ते स्वतः सगळं करतात. अरे वा, खूप मस्त. चांगला सपोर्ट आहे खूप. आणि असाच सपोर्ट तुम्हाला कायम राहो. आताशी तुम्ही 2,27,000, एवढी छोटी अमाऊंट नाहीये, पण तो हळूहळू वाढणारच आहे. 10 लाखापर्यंत तुम्ही नक्कीच जाल. 2026 म्हणजे एक मिलेनियर इयर असणार आहे. भरपूर लोक 10 लाखाच्या वर असणार आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला पण मी नक्की बघते. बरोबर ना? करणार ना हो पुन्हा 10 लाख पर्यंत? हो, नक्की करणार 10 लाख. खूप छान. आणि अजून एक मला विचारायचं होतं, की खूप लोकांचे आता हे मनामध्ये प्रश्न आहेत, की पूनम मॅडमची एवढी जास्त इन्कम एका दिवसाला येते. नक्कीच ते प्लॅटिनियम लोकांना सांगत असतील. तुम्ही प्लॅटिनियम बद्दल लोकांना कसं सांगता आणि इतक्या लगेच कन्व्हर्ट लोक होतात? ते कसं काही होतं? म्हणजे थोडक्यात सांगा.
कसं प्लॅटिनियम सांगता मध्ये तुम्ही? 22 कोर्स आपल्याला शिकायला मिळतात. प्लस मॅडमचा पर्सनल मेंटरशिप आपल्याला मिळतो. हे सगळं मी सांगत असते त्यांना. त्यामुळे माझ्याकडे प्लॅटिनियमने लोक जॉईन होतात. आणि इन्कम पण चांगली होते ना या पॅकेजमुळे. मी स्वतः एका एका दिवशी घेतलेले आहेत ते त्यांना सगळे प्रूफ मी दाखवते बघा म्हणते. या पॅकेजमुळे मी एका दिवशी 20-20 हजार इन्कम घेतलेले आहे. त्यामुळे हा पॅकेज बेस्ट आहे. त्यामुळे लोक घेतात हा पॅकेज माझ्याकडून. खूप छान, खूप छान. कधी असं झालंय का, की आता म्हणजे खूप अडथळे येत आहेत, आता मला नको करायला, थोडंसं डिमोटिवेशन कधी आलंय का असं या आता सुरू झाल्यापासून? येतच ना. आता परवाच मला खूप टेन्शन आलं होतं. आज मला 4,000 4,000 करायचे आहेत म्हटल्या मग करायचे आहेत. मला कमी होते थोडेफार. पण मी मग काय केले माझ्याकडचेच हे केले. हं. अपग्रेड करून घेतला. पूजा सोनावणे म्हणून माझी टीम मेंबर आहेत. त्यांना सांगून त्यांनी मग अपग्रेड केला आणि नंतर मग मी कंप्लीट केले माझे वाह! 12,000 किती माझ्यासाठी. छान. काहीतरी करायचं तर मी केलंच ते. करणारच, नक्कीच. आणि नक्कीच तुमची मला माहिती आहे तुमची टीम पण तुमच्यावर छान काम करते. काम बरोबर? करते. हो. हो, छान काम करत आहेत सगळेच जण आणि नक्कीच टीमला सुद्धा तुम्ही खूप चांगला सपोर्ट करत असता. मी पण बघते की हो. नेहमी त्यांची पण इन्कम येत असते, तुम्ही त्यांना देत असता. वेळेवर इन्कम आणि पैसे तुम्ही बरोबर सगळ्यांना सगळ्यांना पोहोचवले देते. जातात. हो. मी बरोबर? माझ्याकडे तुम्ही मला पाठवले की मी कोणाचे ठेवून घेत नाही. पटकन पहिल्यांदा पेमेंट करून टाकते. जरी नाही आली तुमच्याकडून लेट झाला तरी मी माझ्याकडचे त्यांना पाठवते आणि तुमच्याकडून मला आले की किती ठेवून छान. घेते. खरंच मोठेपणा आहे हा मनाचा तुमच्या, की आपल्या मेंबर्सना वेळेवर पेमेंट केले पाहिजे. कधी वेळ जरी झाला माझ्याकडून, तरी हा, तुम्ही कोणी स्वतःहून बोललं त्यांना नाही पाहिजे देता. मॅडम पेमेंट नाही म्हणून मी अगोदर माझ्याकडचेच देऊन टाकते त्यांना. कंपनीकडून आले की मी स्वतः ठेवून घेते. खूप छान. खूप सारे व्ही-आय-पीज आणि आपले स्पेशल परफॉर्मन्स एक्झिक्युटिव्हचं मी ही एक गोष्ट बघितलेली आहे, की आपल्याकडे जॉइन झालेल्या लोकांना पेमेंट वेळेवर देणं. भले मी थोडे विसरले किंवा माझं काही काम आहे, मी कामात आहे, गडबडीत आहे. माझ्याकडून भले थोडा वेळ लेट झाला, काही एखाद दिवस लेट जरी झाला, तरी ही लोकं आपल्या टीमला प्रॉपर पेमेंट आपल्याकडचं का होईना देत असतात. म्हणजे एवढा विश्वास आहे प्लॅटफॉर्मवर आणि माझ्यावर सुद्धा. सगळ्यांचं खूप खूप कौतुक वाटतं मला, की हे दुसरीकडे बघायला नाही मिळत. की म्हणतात, "नाही आलं पेमेंट, थांबा जरा मॅडम दिल्यावर देऊ." असं करतात. पण तुम्ही नाही लोकं नाही, स्वतःहून आमचा पण पुढाकार घेऊन तुमच्यावर विश्वास आहे त्यामुळे आम्ही आमच्याकडचे देतो आणि आम्ही तुमच्याकडून आलो की आम्ही ठेवून घेतो. किती छान. हो आणि हे खूप लोकांचं मी बघितलं, की "मॅडम मी दिलेत हां पेमेंट, फक्त बाकी राहिलेत आम्ही आम्ही तेवढं सांगतो तेवढं द्या." म्हणलं, "हो नक्कीच." तुमच्याबद्दल खरंच सगळ्यांचं खूप कौतुक आणि खूप छान वाटतंय. अजून एक व्ही-आय-पी एक्झिक्युटिव्ह झाला आणि तुमचं सेलिब्रेशन झालं, त्यावेळी कसं वातावरण होतं घरामध्ये? माझ्यापेक्षा जास्त माझी मुलं एक्साइटेड होते. काय त्यांनी केक आणला, काय तयारी केली होती. मला त्यांच्याकडे बघून एवढा आनंद झाला होता, की तिघं सुद्धा खूप सपोर्ट करतात. माझी एवढा लहान मुलगा आहे, "मम्मी आज केक आणायचा, कापायचा, तुझं सेलिब्रेशन." आनंदात होती ती. त्यांच्याकडेच बघून मला किती अजून छान. करण्याची हे झाली, उत्सुकता वाढली माझी. किती छान. आणि सेलिब्रेशन पण खूप सुंदर केलं. तुम्ही केक वगैरे डेकोरेशन, मुलं सगळेजण होते तुमच्याबरोबर. माझ्या लहान आणि मुलाने केलं होतं डेकोरेशन. वाह! 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 किती छान. आपल्या आईसाठी किती गर्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या. सगळ्या महिला ज्या इथे काम करतात, सगळ्यांची मुलं स्पेशली त्यांना इतकी म्हणजे ग्रेट असं हे करतात ना, की माझ्या आईने काहीतरी छान केलंय आणि आईसाठी आपण करावं. हे खूप कमी ठिकाणी दिसून येतं आणि खरंच तुमच्या मुलांचं पण कौतुक. तुमचे संस्कार मुलगा आहेत नक्कीच. आहे, पण सकाळी तो गेला होता बस स्टॉप पर्यंत. तिथून परत पळत आला. मम्मी ऑल द बेस्ट अय्या! म्हणला. तुझा आज इंटरव्ह्यू आहे ना, छान इंटरव्ह्यू दे. आई म्हटलं गं! हो बाबा, छान इंटरव्ह्यू किती देते. छान. तू ये संध्याकाळी नक्कीच. बघायला म्हटलं. खूप मस्त, खूप मस्त. तुम्ही सांगताय मलाच खूप छान वाटतंय ऐकूनच, की मुलं आपल्यासाठी, आईसाठी एवढं काळजी घेऊन एवढं सगळं करतायत. खूप छान. आणि बाकीचे फॅमिली मेंबर्स असं झालं का, की तुम्हाला कोणी आधी बोललं, की "नाही पूनम हे काही करू नको, ऑनलाईन वगैरे काही खोटं असतं" आणि तुम्ही केल्यानंतर सगळे कौतुक करायला लागले, हो, असं काही झालं का? मध्येच असं झालं. हे सगळं खोटं असतंय. तू काय हे करू नको. नाही म्हटलं, मला करायचं आहे म्हटलं, मी करणार. आता सगळे मला विचारतात फॅमिली मेंबर, तू कसं करते घरातलं करून, मुलांचं करून? हो म्हटलं, करते मी. तुम्हाला करा म्हटलं तर तुम्ही म्हणता हे खरं नसतं. म्हटलं बघा आता हो. रिझल्ट म्हटलं खरं आहे का खोटं आहे घर बसल्या म्हटलं.
माझ्या नंदा सुद्धा म्हणत होत्या की घरी बसवून ठेवलेस, तिला काहीतरी कामाला लाव. चांगला जॉब हम्म. करत होती, जॉब सोडायला लावलास, आजारी पडते. नाही म्हटले. माझ्यापेक्षा डबल आता ती कमवते बघा, म्हणते तुम्ही रिझल्ट तिचा. वा, जेवढा किती मला अभिमानाची पगार आहे गोष्ट आहे. तेवढं त्याच्या दुप्पट ती महिन्याला पगार पाडते आता. असं ते आता खूप सगळ्यांना छान. सांगत असतात. वा वा, खूप छान. म्हणजे खरंच कौतुक आहे तुमचं, की तुम्ही स्वतःहून हे सांगता, की मिस्टर असं सांगतायत सगळ्यांना. खूप भारी. कॉलेजमध्ये मस्त पण वाटतं. सगळ्यांना सांगत असतात ते. मला तिचा भरपूर सपोर्ट आहे. माझ्यापेक्षा जास्त पेमेंट पाडते ती ऑनलाईन काम करून, आणि मी इकडे कॉलेजवरती दिवस रात्र काम करते तरी तिच्या एवढा पगार मला पडत नाही. खूप छान, खूप भारी वाटतंय मला ऐकून सगळं. नक्कीच तुम्ही आणि घरी बसून बघा किती सोपं काम आहे. घरी बसून आपला वेळ बरोबर ते तिथे स्पेंड करतायत, छान काम करतायत, मिस्टर कौतुक करतायत. ते बोलतायत, "तू माझ्यापेक्षा जास्त कमवते बायको." हे खूप होय. अभिमानाची गोष्ट आहे. कोणी बोलत नाही हे. खूप छान, खूप छान. तर नक्कीच नवीन लोक आहेत पूनम. तर तुम्ही काय सांगाल त्यांना, की तुम्ही जे आता अचीव्ह केलंय, तुम्ही आणि नॉनस्टॉप तुम्ही काम करता, कितीही बरं नसेल, तरी सुद्धा तुम्ही तुमचं काम सोडत नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे करणं गरजेचं आहे रोजच्या रोज. बरोबर? आणि रोजच्या ते रोज करून माझं दाखवलं. लोकांना काय स्टेटस सांगाल? सगळ्यांना सांगत असते. रोजच्या रोज तुम्ही स्टेटस स्टोरी ठेवला तरच तुमच्यावर कोणीतरी विश्वास करेल. तुम्ही एक दिवस 2 दिवस ठेवाल, परत 8 दिवस गॅप द्याल, तर कोणी आपल्यावर विश्वास ठेवत नाही. आता जे लोक माझ्याकडे जॉईन झाले त्यांना पण मी वेळच्या वेळ सांगत असते, स्टोरी स्टेटस लावूनच आपलं काम आहे. तुम्ही लावाल तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल ना. बरोबर आहे. खरी गोष्ट. नक्कीच. आणि लीड तुमच्याकडे आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही काय सांगता? कॉलवर बोलता सगळ्यांशी, कसं असतं तुमचं? नाही, अगोदर माझ्याकडे लीड आल्यानंतर मी त्यांना त्यांचं नाव, वय, पत्ता विचारते. नंतर त्यांना माहिती सेंड करते. पूर्ण माहिती देता आणि नंतर फॉलोअप घेऊन कॉलवर बोलणं होतं का? कॉलवर बोलते. होय. आणि मला वाटतं विश्वास म्हणजे तुम्ही एवढं सगळं शेअर करताय, बँक प्रूफ आणि हे त्याच्यावरनं जास्त विश्वास बसतो. बरोबर? हो, हो. ते आणि लोक मला विचारल्यानंतरच म्हणतात, आम्ही तुमचं इंस्टाग्राम प्रोफाईल हे सगळं चेक केलेलं आहे, त्यामुळं फेक असूच शकत नाही. हे तुम्ही सगळे प्रूफ तिकडे लावलेले आहेत, त्यामुळं त्यांना विश्वास लगेच बसतो, जॉईन होतात लगेच. सगळे छान प्रूफ आणि मी तिकडे लावलेले आहेत. समजतं. किती छान म्हणजे तुम्ही ते प्रॉपर सगळं सेट केलेलं आहे Instagram अकाउंट. त्यामध्ये हो. सगळं तुम्ही पेमेंट प्रूफ वगैरे दाखवलेलं आहे. लक्षात घ्या. हे पण महत्वाचं आहे. Instagram अकाउंट तुमचं प्रॉपर असणं. तुम्ही तिथे काय दाखवताय, विश्वास बसतो लोकांचा आणि हा, त्यावरच अर्ध्या ते गोष्टी होतात. स्टेटस कसं 24 तासानंतर निघून जाते ना, आपल्या प्रोफाईलवर हायलाइट लावलेले असले की ते हो, तसंच हो. राहतंय, लोक सेव्ह चेक राहतं, करतात ना. सेव्ह राहतं. हम्म. बरोबर. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. सो तुम्हाला Instagram अकाउंट तुम्हाला दाखवायचं आहे शेअर करून, स्क्रीन शेअर हा, करून दाखवू दाखव. शकता सध्या? हो, हो. ठीक आहे. स्क्रीन शेअर तुम्ही करू शकता. इथे ऑप्शन आहेत आपल्याकडे. तुम्ही स्क्रीन शेअर करून दाखवू शकता. शेअरचा ऑप्शन आहे बघा. स्क्रीन करू शकता शेअर तुम्ही. तुम्ही Instagram स्वतःचं दाखवा म्हणजे बाकी लोकांना पण आयडिया येईल. शेअरचा ऑप्शन आहे बघा. येस. दिसतंय मॅडम? हो, हो. दिसतंय, दिसतंय. अरे वाह! क्या बात है. 6675 6,000च्या वर तुमचे फॉलोअर्स आहेत. खूप छान. हे व्हेरी माझं नाईस. इंस्टाग्राम अकाउंट आहे, आणि हे बायो माझा. मस्त. हे असं मी माझी माहिती भरलेली आहे हे कंपनीची. खूप व्हीआयपी छान एक्झिक्युटिव्ह. प्रॉपर केलंय तुम्ही. हम्म. व्हेरी आणि ते नाईस. हायलाइट लावलेले आहेत, हे टीमचे फीडबॅक लावलेले आहेत, मी हे बघू शकते. येस. मस्त, मस्त. छान. लिहिलेलं पण खूप छान आहे तुम्ही. खूप सुंदर लिहिता. त्याच्यामध्ये जे कॅप्शन तुम्ही टाकत असता, खूप सुंदर असतात ते. हे पेमेंट आलेलं सगळं लावलेलं आहे मी इकडं. येस. मस्त. क्या बात आहे. छान केलंय. हे बघा, एका दिवशी माझे 13,830 रुपये
वा, मस्त. छोटी मोठी सगळे इन्कम त्यांनी दाखवलेले आहेत, लक्षात घ्या. लाईव्ह इन्कम दाखवली आहे. इन्कम आहे माझी. एका दिवशी 5,100 इन्कम झाली होती माझी. हो, हो. मस्त. हे बघा, एका दिवशी 18,000 प्लस इन्कम झाली होती माझी. क्या बात आहे, किती छान. हम्म. हे मी सर्टिफिकेट दाखवलेत आपण गव्हर्नमेंटचे. सर्टिफिकेट दाखवलेलं आहे. जे लोक त्यांनी विचारतात खरंच हा प्लॅटफॉर्म लिगल आहे का, हा, तर एक्झॅक्टली. मी ते हे असं बनवून लावलेलं आहे. ज्यावेळेस मला VAP पोस्ट मिळाली त्यावेळेस मी हे असं VIP सर्टिफिकेट एक्झिक्युटिव्ह सर्टिफिकेट सुद्धा लावलंय, किती छान. लावलेलं आहे. बरोबर आहे. मस्त. तर जुलैला माझी 18,000 प्लस इन्कम झाली होती. हम्म, हम्म, दुपारपर्यंत 13,000 झाली होती, संध्याकाळीपर्यंत 18,000 झाले. मस्त. हे सर्टिफिकेट. येस. तुमच्या टीम मेंबर्सनी पण सर्टिफिकेट घेतलेलं पण तुम्ही मला वाटतं ठेवलं होतं बऱ्याचचं. आपल्या कोर्सची माहिती सुद्धा आहे टेलिग्रामला, बघा. आणि प्रॉपर सगळं हायलाइट मध्ये छान हे टाकलेलं आहे, सगळे कोर्स पोस्ट आहेत केलेलं आहे आपले. व्यवस्थित. हो, खूप छान. ट्रेनिंगच आहे. छान सगळं मेंटेन केलं आहे, हायलाइट्स. व्हेरी नाईस. बघा, सेलिब्रेशन. सेलिब्रेशन. सेलिब्रेशन आहे, मस्त. 12,570 एका दिवशी माझी क्या इन्कम बात आहे. झाली. हो, एका दिवसाला कमवलेले. 1 लाख अचीव केलेले. पोस्टर आपला होता, व्हिडिओ आला होता, मस्त. येस, छान. भरपूर हायलाइट्स आहेत. हो, मस्त. खूप सुंदर केलंय होय तुम्ही का? सगळं. छान केलंय. छान. स्क्रीन बंद करू शकता. स्टॉप शेअरचा आहे बघा ऑप्शन. येस. खूप छान केलंय पूनम तुम्ही. आणि एवढा दिवस मी तुमचं अकाउंट ऍक्च्युली मी स्वतःच प्रॉपर सगळ्यांचं बघितलं नव्हतं, पण आज पर्सनली बघितलं. खरंच छान. आणि बघूनच असं वाटतं की हा, खरंच काहीतरी आहे, या मॅडम काहीतरी करतायत. त्याच्यामुळे बघा, तुमचं इतकं सुंदर इन्स्टा तुम्ही जर प्रॉपर केलं जसं पूनम मॅडमनी केलंय, तर तुम्हाला जास्त लोक चौकशी पण करणार नाही, तर सगळं बघूनच त्यांचा विश्वास बसतो. बरोबर आहे. सो होय. खूप छान तुम्ही सगळं सांगताय, आणि लोकांना पण त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. मला अजून एक गोष्ट विचारायची की प्लॅटिनियम मध्ये आपल्याला पर्सनल मेंटॉरशिप मिळते. मी तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकवत असते, त्या तुम्ही पण ट्राय केल्यात का? म्हणजे मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन, मी पॉझिटिव्ह बोला, लिहा, ते सगळं मी सांगत असते. तुम्ही केलं होतं का ते सगळं? होय. एकदा अनुभव आला होता मला मॅडम. कधीचा अनुभव होता? VIP वालाचा? हा. तुम्ही लास्ट टाइम मला एकदा बोलला होता, मी पण लिहून ठेवलं मॅडम. VIPचं हो मी पण हो. लिहून ठेवलं होतं. ते अनुभव आहे. आणि काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्यातून खरंच
फक्त आपलं काम एक वेगळं आणि पर्सनल मेंटरशिप मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपण एवढ्या शिकवतो. त्याचा फायदा होतो का? आपलं काम वाढण्यामध्ये, आपला पॉझिटिव्ह आपण विचार करतो त्यामध्ये फरक झालाय का तुम्हाला? हो हो, चांगला फायदा होतो तर होतो चांगला. मला माझे मिस्टर सुद्धा म्हणतात जे मॅडम बोलतात ते खरं होतच तर होतं. ट्रेनिंग संध्याकाळची असली तर ते माझ्यासोबत स्वतः बसतात, सगळं ऐकतात. अरे वा, किती छान. ते पण स्वतः अटेंड करतात. मस्त. स्वतः अटेंड करतात. हो, त्यांच्या मोबाईलवर स्वतः अटेंड करत बसतात ते. खूप छान. आणि नक्कीच त्याचा फायदा खूप लोकांना होतोय. फक्त बिझनेस बघा आपल्याकडे तेच आहे, की फक्त येऊन पैसा कमवणं एवढंच नाहीये. तर एवढ्या सगळ्या गोष्टी, माइंडसेट, पॉझिटिव्ह अफर्मेशन सगळं शिकवलं जातं जे प्रो प्लॅटिनियम ग्रुपमध्ये. त्याचा फायदा नक्कीच सगळ्यांना खूप होत असतो. ओके. सो जी नवीन लोक आहे ना, पूनम परत एकदा विचारते, की त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे? तर खूप लोक बोलतात माझी इन्कमच येत नाही, लवकरच येत नाही. त्यांना तुम्ही काय सांगता? कधी इन्कम येईल लगेच मॅडम? इन्कम येत नाही. जे त्यांना आपण ट्रेनिंग दिलेले आहे ते त्यांनी व्यवस्थित प्रॉपर हे बघितले तरच त्यांना समजणार आहे ना काम कसं करायचं आहे. खूप लोक असे आहेत रजिस्ट्रेशन झाले की दुसऱ्या दिवशी म्हणतात आता आमची इन्कम कशी येणार. तर मी त्यांना ते सांगत असते लगेच हा. इन्कम येत नाही. जे मी तुम्हाला ट्रेनिंग दिलेले आहे ते व्यवस्थित अगोदर पाहून घ्या. नंतर मी तुम्हाला पुढची माहिती सांगते कसं काम करायचं आहे ते. येस, प्रॉपर. खरंच ही गोष्ट गरजेची आहे बघा. ट्रेनिंग बघून खूप फरक पडतो. ज्यांना आधीपासून माहिती आहे थोडक्यात ते करतात. पण ज्यांना काहीच माहिती नाहीये, झिरो नॉलेज आहे, त्यांना तर शिकून घेणं गरजेचं आहे. नाही झालं 2-3 दिवस झालं त्या खूप छान प्रकारे काम करतात. जवळजवळ त्यांनी 2 इन्कम घेतले. 4 ते 5 दिवसच झालेत जॉईन होऊन क्या त्यांनी. बात आहे. 2 इन्कम घेतली त्यांनी. कोमल मस्त खवले मस्त. नाव आहे माझ्या टीम मेंबरचं. खूप छान काम करत आहेत. लगेच एवढ्या अकाउंट त्यांचं हे झालं की त्यांनी रील पण टाकायला सुरुवात केली. लहान बाळ आहे त्यांचं. मी अरे म्हटलं वा. किती लवकर ह्यांनी 2 ते 3 दिवसात 2 इन्कम घेतले. किती छान काम करत आहेत या. मी त्यांना सांगत सुद्धा असते तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही कॉल किंवा मेसेज करून विचारा. खूप छान. आणि मला सांगा पूनम, ज्यांनी अजून पण मिलेनियर ड्रीम्स जॉईन नाही केल्या, अशा खूप महिला आहेत, त्यांना वाटतं करू का नको करू असं आहे. तर महिलांसाठी हा प्लॅटफॉर्म तुम्हाला काय वाटतं, काय त्यांनी करायला हवं की नको? सगळ्यांना जमेल का नाही ते पण खूप सांगा. छान प्लॅटफॉर्म आहे. शिवाय आपल्याला कुठं घर न सोडता काम करायचं आहे ना. ज्या मोबाईलवर आपण टाइमपास करत बसतो त्याच मोबाईलचा वापर करून आपल्याला इथं काम करायला काय हरकत आहे म्हणते मी. रिकाम्या वेळात तुम्ही जे इंस्टाग्रामवर रील स्क्रोल करत बसता काय त्याचा फायदा होतो का? नाही. खरंच. बरोबर. तेच आपल्याला टाइमपास. इथं बोला बोला. नक्कीच फायदा होतो, सगळ्यांनाच होतो आणि सगळ्यांनी केलं पाहिजे. विशेष महिलांसाठी तर हा म्हणजे एक सुवर्ण संधी आहे बिलियनियर ड्रीम्स. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून तुम्हाला मिळालेल्या वेळामधून तुम्ही काम करता. बरोबर ना पूनम? तुम्ही घरामध्ये तुम्ही सुद्धा सगळ्या गोष्टी करता आणि त्यातून जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही काम करता. उठल्या उठल्या पण करता, सुरूच करता काम. बरोबर ना? ते चालू होतंय माझं. किती वाजेपर्यंत काम चालू असतं पूनम? रात्री झोपेपर्यंत चालूच असतं का? झोपेपर्यंत चालू असतं. मी कधी कधी 1 वाजता 2 वाजता झोपते. मला तर अक्षरशः वैतागतात. बस तू रात्रभर बस बघत मोबाईल. पण सकाळी उठून आम्हाला डबा पाहिजे. म्हटलं मी रात्री 2 वाजून 4 वाजेपर्यंत बसणार पण तुम्हाला डबा वेळेवर देणार. तर सकाळी डबा वेळेवर मिळतो त्यामुळे कोण काय बोलत नाही. तू किती वाजेपर्यंत पण बस करत. छान. म्हणजे तुम्ही काम खूप एन्जॉय करताय आपल्या बिलियनियर ड्रीम्सचं आणि नक्कीच तुम्ही केलंय पण खूप सुंदर. बघा, मनापासून आवड असली ना, की सगळ्या गोष्टी होतात आणि म्हणूनच त्यांनी आज एवढं सक्सेस मिळवलं आहे. आणि पूनमचं एक मी बघितलंय, त्या म्हणजे कितीही अडथळे प्रत्येकाला छोटे-मोठे येत असतात, पण ते निगेटिव्ह नाही होत. बरोबर ना पूनम? खूप गोष्टी मी बघितल्या आहेत. एकदा बोलतात, एकच मेसेज असतो, नंतर मॅडम झाली, इन्कम आली. काय नाही, थोडक्यासाठी प्रॉब्लेम झाला, पण ते झालं, सॉल्व्ह झालं. हा. बरोबर ना पूनम? खूप होय. झालंय असं त्यांच्या बाबतीत. व्हॉट्सअपमध्ये बॅन झाला होता, इन्स्टाचं झालं होतं, सगळ्या गोष्टी झाल्यात. कंप्लीट 1 महिना तर माझं तसंच होत होतं. एक रील माझी एवढी व्हायरल झाली की सकाळी चालू झाली की संध्याकाळी बंद, संध्याकाळी बंद झाली की सकाळी बंद. मग मी दुसरा मोबाईल घेतला, दुसरं कार्ड घेतलं, त्याच्यावरून काम चालू केलं. 2-2 मोबाईल आहेत माझ्याकडे आता त्यामुळं काय आता काय नाही. बरोबर आहे. बरोबर. खूप छान. मेसेज भरभरून आले की आपला मोबाईल पण हँग होतो.
तरी हा. सगळ्या गोष्टी त्या करतात प्रॉपर सगळ्या. आता त्याच्यामुळे ही इन्कम आज त्या बघत आहेत बघा. व्यवस्थित केलं, स्टेप बाय स्टेप सांगितलं, बाकी एक्स्ट्राचं काही नाही केलं तरी चालणार आहे. जे ट्रेनिंग दिली ती फॉलो केली तरी सगळं तुम्हाला प्रॉपर इन्कम सगळं सगळं मिळणार आहे. फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट आणि कन्सिस्टन्सी जसं पूनम करत आहे. आणि खूप खूप छान पूनम, तुम्ही एवढं सुंदर सगळं सांगितलेलं आहे. सगळ्यांनी इथे छान एक कमेंट द्यायची आहे. कसं वाटलं पूनमचा इंटरव्ह्यू? त्यांनी थोडक्यामध्ये त्यांची एक सक्सेस सिरीज खूप छान आणि सांगितलंय. म्हणजे सगळ्यांना छान वाटलं ऐकून. खरंच पूनम, की तुमचा फॅमिली सपोर्ट, तुमचे मिस्टर तुम्हाला सपोर्ट करतात, तुम्ही जे काम करता किती पॉझिटिव्हली एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. कसं वाटलं? सगळ्यांना रिप्लाय द्या. सगळ्यांनी इथे छान मेसेज करायचा आहे. खूप छान, खूप छान पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे. खूप छान वाटलं. येस. सो थँक्यू सो मच पूनम. खूप छान इंटरव्ह्यू तुम्ही दिला. आणि नक्कीच आता तर खूप छोटी अमाऊंट, मी तर म्हणेन आपल्याला खूप मोठ्या लेवलला जायचंय. एक हो, मोठा इंटरव्ह्यू नक्कीच. होणार आहे पुन्हा 10 लाखाचा. सगळे असणार आहेत नक्कीच. तेव्हा पूनम पण असणार आहेत, बरोबर? आणि होय, नक्कीच होय. नक्कीच. तोपर्यंत तुम्ही पोचणार आहात माझी खात्री आहे. ऑल द बेस्ट. आणि तुमच्या फॅमिलीला पण खूप शुभेच्छा. सगळ्यांचा असंच तुम्हाला सपोर्ट मिळो आणि तुम्ही खूप पुढे जाऊ हीच इच्छा आहे. चलो, थँक्यू मॅडम. सो मच. सगळ्यांनी छान स्क्रीन रेकॉर्डिंग करा. पूनम बद्दल तुम्हाला काय आवडलं तुम्ही त्या स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये टाका. त्यांची कुठली गोष्ट तुम्हाला आवडली ते पण लिहा. खूप सुंदर. आणि थँक्यू सो मच. पूनम मॅडम ट्रेनिंग द्यायला पण येणार आहेत तुम्हाला, हो ना पूनम हो, मॅडम? हो. नक्कीच येणार आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हसरा चेहरा आहे त्यांचा, हो म्हणून तर ना, मग तेच सांगते किती पॉझिटिव्हली बोलतायत बघा. हो ना. चलो, व्हेरी गुड. खूप छान सगळे पॉझिटिव्ह आणि तुम्हाला थँक्यू म्हणतायत आणि इंटरव्ह्यू छान झालाय सांगतायत. व्हेरी गुड. थँक यू मिलेनियल ड्रीम्स फॅमिली. थँक यू मॅडम. तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली आज. हो, नक्कीच. आणि पुन्हा भेटू आपण सगळेच. असंच छान काम करा. ओके. होय, थँक्यू होय. सो नक्की. मच. थँक्यू.